मुख्यमंत्री शिंदेंची धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार। यामुळे आता धनगर समाजाच्या आरक्षणावर तोडगा निघण्याची शक्यता असून एसटीतील समावेशाबाबत चर्चा होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये राजश्री उमरे यांचं उपोषण सुरू आहे। आज उमरे यांच्या उपोषणाचा 13वा दिवस असून राजश्री उमरे यांना सरकारचं शिष्टमंडळ भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती आहे। पंढरपुरात भगीरथ भालकेंची जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे, तर मवियाकडून आपल्यालाच उमेदवारी मिळणार असल्याचा दावा यावेळी करण्यात आला। पुण्यात महाविकास आघाडीकडून तब्बल 85 जण इच्छुक असून 8 जागांसाठी 85 जणांनी अर्ज केले आहेत, तर उमेदवार निवडताना महाविकास आघाडीची दमछाक होणार आहे। पुण्यात महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा आहे। पुण्यात भाजप 5, राष्ट्रवादी 2 आणि शिवसेना 1 जागा लढण्याची शक्यता आहे। शहरातील 5ही ठिकाणी भाजप लढणार असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। धुळ्यातील शिंदखेड्यात पार पडणाऱ्या शेतकरी मेळाव्याला पवार उपस्थित राहणार आहेत। यानंतर शरद पवार यांची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे। नेत्यांकडून आगामी विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे भगीरथ भालके जनआशीर्वाद यात्रा काढणार आहे। गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरू पदावरून डॉक्टर अजित रानडे यांना हटवले। यूजीसीच्या निकषाची पूर्तता होत नसल्याचं कारण देत 2.5 वर्षानंतर नियुक्ती रद्द करण्यात आली। भाजप नेते नारायण राणे यांनी राहुल गांधींवर टीका केली। काही नेते अमेरिकेत जाऊन घटनेचा अपमान करतात असं म्हणत राणेंनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा समाचार केला। कोलकात्यातील डॉक्टरांच्या आंदोलनाचा तिढा कायम आहे। सरकार आणि डॉक्टरांमधील चर्चेचा प्रयत्न निष्फळ ठरला। आंदोलक डॉक्टरांना कामावर रुजू होण्याची विनंती करण्यात आली, मात्र डॉक्टरांनी मागण्या मान्य झाल्याशिवाय कामावर परतण्यास नकार दिला। पुण्यात ईद ए मिलादची सुट्टी सोमवारी जारी केली आहे। पुणे जिल्हाधिकाऱ्याने उद्या सुट्टीचा निर्णय घेतला। राज्यात बुधवारी सुट्टी असून पुण्यात मात्र वेगळा निर्णय आता घेण्यात आला। सर्वसामान्य ग्राहकांना महागाईचा फटका बसला। ऐन सण उत्सव काळात खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली। खाद्यतेल प्रति किलो 20 ते 25 रुपयांनी महाग। लासलगाव बाजारात कांद्याला सरासरी 4700 रुपये दर मिळत आहे। कांद्याच्या दरात प्रति क्विंटल 500 रुपयांनी वाढ झाली, तर निर्यात मूल्यांच्या बंधनातून मुक्तता आणि निर्यात शुल्क निम्म्याने कमी झाल्यामुळे दर उंचावले। छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 8 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। राज्य पोलीस आणि सीआरपीने संयुक्तपणे ही कारवाई केली। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील वेरवलीत राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धा पार पडली। तेली राजा क्रीडा सांस्कृतिक मंडळाने या स्पर्धेचं आयोजन केलं होतं। या स्पर्धेत 64 बैलजोड्यांनी भाग घेतला। अमरावतीमधील अंजनगाव स्तुतीतील शेतकऱ्यांना 8 एकर कपाशीच्या पिकावर रोटावेटर फिरवलाय। उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांना हे टोकाचं पाऊल उचललं। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कवठा गावाजवळच्या कयाधू नदीवरील पर्यायी रस्ता वाहून गेला। यामुळे 10 ते 15 गावांचा संपर्क तुटला असून अनेकांना आपला जीव धोक्यात घालून त्या ठिकाणाहून प्रवास करावा लागतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।